पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या औद्योगिक नगरीत देखील व्यावसायिक गॅस जो आहे तो आता कमी प्रमाणात उद्योजकांकडे राहिलेला आहे। आता आपण आहोत पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक वसाहत भोसरी या ठिकाणी। आपण पाहू शकतो की अनेक ठिकाणी जे आहेत ते व्यावसायिक गॅस जे आहेत ते आता भेटणं कठीण झालेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे गॅस मिळावे अशी देखील मागणी या ठिकाणी होते। त्याचप्रमाणे लवकर हे गॅस मिळाले नाही तरी उद्या किंवा परवा जे आहे ते उद्योग काही बंद पडतील अशी देखील भीती जी आहे ती आता व्यक्त केली जाते। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही उद्योजक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की सध्याची काय परिस्थिती आहे। सर काय सांगाल, कशा प्रकारचा तुमचा व्यवसाय आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला हा गॅस या ठिकाणी लागतो आणि याआधी किती गॅस लागत होता आणि आज काय परिस्थिती आहे? मी कल्याण ढोकले, माझं रुद्रवीर टेक्नो इंडस्ट्रीज म्हणून कंपनी आहे भोसरी MIDC मध्ये। आता युद्धजन्य परिस्थितीच्या आधी मला रेग्युलर गॅस येत होता, प्रोडक्शन चालू होतं। आता मला कोटिंग इंडस्ट्रीज असल्यामुळे बेकिंगसाठी गॅस लागतो। तो आता माझ्याकडे स्टॉक राहिला 1-2 दिवसाचा। 2 दिवसानंतर माझं प्रोडक्शन थांबण्याची शक्यता आहे। गॅस नाही अवेलेबल झाला तर माझं प्रोडक्शन थांबणार आहे। किती फटका जो आहे तो या युद्धाचा आपल्या MIDC परिसरात पाहायला मिळतो? गॅस असेल किंवा अन्य साहित्याचा देखील तुटवडा काही ठिकाणी जाणवू लागलेला आहे। MIDC मध्ये स्मॉल स्केल कंपन्या मोठ्या प्रमाणावरती आहेत। त्यामध्ये आम्हाला जे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे त्याच्यासाठी आम्ही कलर कोटिंगचं काम करतो। जे टाटा, महिंद्रा असे काही कंपन्यांना आम्ही सप्लाय करतो। तर त्यांचाही आमच्यासारख्या ज्या खूप काही कंपन्या आहेत की आमचा जर सप्लाय बंद झाला तर त्यांच्यावरती पण त्यांचाही कामावरती इफेक्ट होऊ शकतो। आणि आमचं सध्या 2 दिवसापासून आमची सेकंड शिफ्ट जी आहे ती पण आम्ही बंद केलेली आहे, कारण आमच्याकडं पुरेसा गॅस उपलब्ध नाही आहे। आम्हाला महिन्याला एक 4 ते 5 टन इतका गॅस लागतो। तर सध्या आमच्याकडे फक्त 500 ते 600 किलो फक्त गॅस उपलब्ध आहे। तर फक्त आमचं 1 ते 2 दिवस फक्त अजून कंपनी चालू शकते, त्याच्यानंतर आमचं पूर्ण प्रोडक्शन लाईन बंद होणार आहे। किती शिफ्टमध्ये हे काम चालतं आणि आता किती शिफ्ट सुरू आहेत? आमचं 2 शिफ्टमध्ये काम चालतं, पण आता 2 ते 3 दिवसापासून आमची सेकंड शिफ्ट पूर्णपणे बंद आहे। नक्कीच आपण पाहिलं तर 2 शिफ्टमध्ये या कंपन्यांचं जे आहे ते काम सुरू असतं। मात्र आज केवळ 1 शिफ्ट जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे लवकरात लवकर औद्योगिक गॅस जो आहे तो या औद्योगिक नगरीत पुरवण्यात यावा अशी मागणी जी आहे ती आता उद्योजकांकडून होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदे समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।